लातूर जिल्हा केवळ शिक्षणासाठी नव्हे तर दर्जेदार तूर डाळीच्या उत्पादनासाठी सुद्धा ओळखला जातो। विशेषतः इथली तूर डाळ ही लातूरची एक खासियत बनलेली आहे, एक ओळख बनलेली आहे। उत्कृष्ट प्रक्रिया, चविष्ट तसंच दर्जा यामुळे लातूरच्या या डाळीला देशातील विविध राज्यांमधून मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा असते। इथल्या तूर डाळीचा अनेक राज्यांना गोडवा लागलाय। पाहूयात। लातूर जिल्हा डाळींच्या पिकांसाठी ओळखला जातो। इथे तूर, हरभरा, उडीद आणि मूग ही पिकं घेतली जातात। विशेषतः तूर उत्पादनासाठी लातूर जिल्हा अग्रस्थानी मानला जातो। लातूरातील बाजार समितीमध्ये लातूर शिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून आणि सोबतच शेजारच्या कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी लातूरला आणली जाते। साधारणतः एका हंगामात जवळपास 3 ते 4 लाख क्विंटल तुरीची आवक बाजार समितीमध्ये होते। लातूर कृषी बाजार समितीमध्ये साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये एंडिंगमध्ये तुरीची आवक सुरू होते। ही आवक जवळपास बाजारपेठेमध्ये जवळपास रोज 8 ते 10 हजार कट्ट्याची आवक क्विंटलची आवक या बाजारपेठेमध्ये असते। साधारणतः ही जी आवक आहे हा लातूर जिल्हा काही आपलं कर्नाटक सीमावर्ती भाग जो आहे त्या ठिकाणाहून आपल्या ह्या बाजारपेठेमध्ये 7-8 हजार किलोची आवक असते आणि या हंगामामध्ये जवळपास 3 ते 4 लाख क्विंटल माल हा पूर्ण बाजारपेठेमध्ये विक्रीस येतो शेतकऱ्यांचा। आणि लातूराची डाळ हे पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे। त्याचं कारण म्हणजे एक इथल्या मातीची गुणवत्ता थोडी वेगळीच आहे की त्याचं थोडा टेस्ट लोकांना वेगळं होतो। इथं शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचं उचित दाम हे मिळतंय आणि त्यांची जी पट्टी आहेत ही रोज संध्याकाळी त्यांना त्यांच्या मालाचे पैसे, विक्रीचे पैसे हे दररोज मिळतात। लातूर जिल्ह्यात जवळपास 150 तूर डाळ निर्मितीचे प्रकल्प आहेत। ही संख्या मराठवाड्यामध्ये सर्वाधिक आहे। या डाळ मिलमध्ये डाळीवरील साल काढून ती अत्यंत बारकाईने स्वच्छ केली जाते। त्यामुळे डाळ अधिक पिवळी, चमकदार आणि दर्जेदार दिसते। अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने ही प्रक्रिया केली जाते। जिल्ह्यातील या डाळ मिलसाठी दररोज जवळपास 45 ते 50 हजार क्विंटल तुरीची खरेदी केली जाते। त्यातून दररोज 3000 टन डाळ तयार होते। या डाळीला महाराष्ट्राबरोबरच दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांसह गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे। इथे तयार होणारी तूर डाळ ही चव आणि टिकाऊपणासाठी विशेष प्रसिद्ध आहे। त्यामुळेच इथल्या तूर डाळीला मोठी मागणी असल्याची माहिती तूर डाळ मिल उद्योजक नितीन कलंत्री यांनी दिली आहे। जनरली आपल्याकडचा बाजारपेठ जर म्हटलो तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, गोवा हे आपले मोठे मार्केट आहेत। पुन्हा पॅरिटी जिथे असते तर त्या हिशोबाने दिल्ली, गुजरात, एमपी त्या राज्यात ती आपली डाळ जाते। एक्सपोर्टचं जर म्हणाल तर आपल्याकडनं एक्सपोर्टही होतं, पण ते त्याचं आकडेवारी 5 ते 6% आहे आणि ते डायरेक्ट होत नसून इनडायरेक्ट एक्सपोर्ट जास्त होतात। थर्ड पार्टी एक्सपोर्ट हा जास्त होतो आपल्याकडे। लातूरची डाळ कसं आहे की तयार व्हायला कमी वेळ लागतो, म्हणजे शिजायला वेळ कमी लागतो, क्वांटिटी जास्त तयार होते। या डाळीमध्ये इम्पोर्टेड डाळ वगैरे मिक्स नसते। तर गृहिणींचा एक मोठा भरोसा आज लातूर तूर डाळीवर आहे। सध्या सॉर्टेक्स ही मशिनरी आपल्याकडे खूप लेटेस्ट ऍडव्हान्स मशिनरी उपलब्ध आहे, त्याच्यामुळे सॉर्टिंग केली जाते। त्याच्यामुळे गृहिणींना काडी, कचरा, डोळ, माती हा साफ करण्याची गरज नसते। आपली डाळ रेडी टू यूज असते। उत्कृष्ट प्रक्रिया, चव आणि दर्जामुळेच लातूरच्या ह्या तूर डाळीचा गोडवा देशातील अनेक राज्यांना लागलेला असून यामुळे लातूरच्या तूर डाळीला मोठी मागणी असते। याच जोरावर लातूरनं तूर डाळीच्या क्षेत्रातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। श्रीराम जाधव, पुढारी न्यूज, लातूर।